माझं नाव आहे बजरंग चव्हाण. मी बॉम्बे स्प्रिंग मिलमध्ये 40 वर्ष काम केलेलं आहे आणि शिवाजी स्मारक मंडळ म्हणजे शिवाजी मंदिर आमचं, त्या ठिकाणी मी कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करतो. पवारसाहेब आमच्याकडे आले की असं असं आमचा एक उपक्रम आहे आणि तुम्ही सहकार्य करा. मग आमचे ट्रस्टी आहेत ज्ञानेश महाराव, नागसाहेब वगैरे. आम्ही विचार केला की ही मराठी संस्कृती टिकवण्यासाठी ही संस्था काम करते आणि आम्ही त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्याप्रमाणे ही पहिली मीटिंग त्यांची या ठिकाणी झाली. राहुल साहेब आता बोलले, माझे सहकारी आहेत, ते सुद्धा सरकारी गिरणीमध्ये कामाला होते. चंद्रशेखर प्रभू साहेबांनी गिरणी कामगारांचा उल्लेख केला, वांगणी आणि शेलूचा उल्लेख केला, पण त्यांना सुद्धा माहिती वांगणी शेलूची खरी नसावी. 1991ला 24 फेब्रुवारी 1991ला DCR 58 गिरणी धंद्याला लागू केला आणि मग गिरणी कामगारांचा 1/3 जमिनीवर हक्क झाला. आणि जसं आता आमचे राहुल साहेब बोलले, 26 वर्ष आम्ही लढा देत आहोत गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळण्याकरता. 2000 साली पहिली सोडत झाली, होणार होती मॉडर्न मिल आणि मातुल्य मिल. म्हाडाला घर दिलं, म्हाडाला जमीन दिली, म्हाडानं घरं बांधलेली डायरेक्ट विकून टाकली. त्यावेळी आम्ही जागे झालो, ही डायरेक्ट कशी म्हाडानं घरं विकली, आमची जमीन. त्यामध्ये गिरणी कामगार हा शब्द नव्हता असं आम्हाला सांगितलं आणि मालक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये 1/3 जमिनीचा जो कॉलम होता तो कॉलम बदलला. दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं त्यावेळी आम्हाला मदत नाही केली. मुख्यमंत्री देशमुख साहेब होते, विलासराव, आणि विलासराव देशमुखांनी 1/3 पुऱ्या जमिनीचा हिस्सा होता तो ओपन लँडचा 1/3 केला. त्यामुळं जवळजवळ 70% जमीन आमची निघून गेली. आणि त्यानंतर आम्हाला लढायला धार मिळाली आणि गिरण्या 70 चालू असताना 6 कामगार संघटना होत्या कार्यरत. आणि प्रभूसाहेब गिरणी बंद झाल्यानंतर घराच्या प्रश्नावर 22 कामगार संघटना तयार झाल्या आणि 22 कामगार संघटना या वेगवेगळ्या विचारानं गिरणी कामगारांना घर मिळावून लढत होत्या. शेवटी 24 मार्च 2016 विधानसभेच्या अगोदर ज्यावेळी दररोज GR यायचे त्यामध्ये गिरणी कामगारांचा GR आला आणि ते GR मध्ये असं लिहिलं गेलं की गिरणी कामगारांना मुंबईमध्ये जमीन नसल्या कारणाने त्यांना मुंबईच्या जमिनीवर आता घर देणं आम्हाला शक्य होत नाही, तेव्हा आम्ही सेलू आणि वांगणी येथे गिरणी कामगारांना घर देण्यासाठी अर्थसहाय्य करणार आहोत आणि त्या ठिकाणी गिरणी कामगारांना जायचं आहे. 15 लाख त्या घराची किंमत केली, त्यातले 10-9.5 लाख गिरणी कामगारांनी भरायचे आणि 5.5 लाख सरकारनं त्याच्यामध्ये घालून ते 15 लाख पूर्ण करायचे. आणि 2 बिल्डर आणले दिल्लीवरून, शहांचे बिल्डर फडणवीस साहेबांनी आणले. एक कर्मवीर डेव्हलपर आणि दुसरा वांगणीवाला, तो सुद्धा दुसरा गुजरातीचा आहे. आणि या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही सांगितलं आम्ही शेलू वांगणीला जाणार नाही, पण 22 मधल्या 4 संघटना साहेब गेल्या. त्यामध्ये नवाकाळच्या संपादिका खाडिलकर मॅडम,
ज्या इसवलकर साहेबांनी या घराची स्थापना अभ्यास केला ते ईश्वरकरांची संघर्ष समितीचे प्रवीण घाट, त्यानंतर दत्ता सामंत ज्यांनी गिरणी कामगारांच्या मध्ये आपलं नाव कमावलं, राजकारण पक्ष काढला, त्या दत्ता सामंतांचे जयप्रकाश भिलारे आणि सेंचुरी कामगार एकता संघचे नारकर हे 4 जण त्या बिल्डरना मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून बिल्डरनी सुरुवात केली की गिरणी कामगार इकडे आणायची. त्यावेळी बाकीच्या 16 संघटना एकत्र झाल्या आणि 16 संघटना एकत्र सचिन भाऊ आमदार आमचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली 16 संघटना एकत्र आल्या आणि सेलू आणि मागणी हाणून पाडा आणि मग 16 संघटना एकत्र झाल्यानंतर गिरणी कामगार लढा समिती नावानं आम्ही आज लढत आहोत साहेब. आणि आज जो 17 नंबरचा कॉलम होता GR मध्ये, सेलू आणि वांगणीला गिरणी कामगारांनी घरं घ्यावीत, जर नाही घेतली तर त्यांचा अर्ज रद्द होईल. आणि सगळ्यात पहिला आम्ही मोर्चा काढला 10 मार्च 2024 ला. सेलू वांगणी नको, नको सेलू नको वांगणी, मुंबईतच घर हवे. आणि मिटिंग झाली, 16 संघटना एका बाजूला, 4 संघटना मालकाच्या बाजूला. मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले. त्या ठिकाणी ते 4 संघटनावाले सांगत होते आमचे कामगार जायला तयार आहेत. आम्ही सांगितलं आमचे कामगार कोणी जाणार नाहीत गिरणी कामगार. तिथे झाली वादावादी. शेवटी ती वादावादी पाहिली आणि शिंदे साहेबांनी 17 नंबरचा कलम रद्द केला आणि कामगारांच्यावर सक्ती होती ती सक्ती काढून टाकली. आज मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर मिळण्यासाठी कुठे कुठे जमिनी उपलब्ध आहेत ते आम्ही सविस्तर, मिलच्या जमिनी कुठल्या शिल्लक आहेत, त्यानंतर मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कशा तऱ्हेनं मुंबईत घर मिळेल याचा सविस्तर एक प्रोजेक्ट आम्ही बनवला आणि तो सरकारकडे साहेब दिलेला आहे. आणि सरकारनं त्याच्यावर विचार करण्याची शब्द आम्हाला कालच्या 10 मार्च 2026च्या मोर्चामध्ये आम्हाला मिळालेला आहे. परिषद झाली. आज मराठी अभ्यास केंद्र, माझी एकच विनंती आहे, आज 16 संघटना कामगारांच्या एकत्र झालेल्या आहेत. गिरणी कामगार संघर्ष समिती, गिरणी कामगार लढा समिती, आणि आम्ही ठरवलेलं आहे मुंबईतच घर घेणार. राहुल साहेबांचं पण त्यामध्ये नाव आहे. पण राहुल साहेब, मी तुम्हाला आज विनंती करतो की 16 संघटनेमध्ये तुमचं 16 संघटना तुम्ही येत नाही, तुम्ही अनुभवी आहात. तुम्ही आणि देशपांडे साहेब किती वर्ष मॉनिटरिंग कमिटीमध्ये लढत आहोत, तेव्हा आपण सुद्धा, आपलं नाव आहे त्या 16 कमिटीमध्ये, आपण सुद्धा या प्रत्येक वेळी. आणि आपण मुंबईमध्ये घर, मुंबईतला मराठी माणूस, पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आहे. आज परिस्थिती अशी आहे, 1,70,000 लोकांनी फॉर्म भरले होते, त्यातले 1,20,000 कामगार पात्र झालेले आहेत. 1 जानेवारी 1982 सालानंतर जो कामाला होता कामगार तो घराकरता पात्र आहे. 1,78,000 पासून 18,000 कामगारांना घर मिळालेले आहेत. अजून 1,50,000 कामगार शिल्लक आहेत, त्यांची तपासणी चालू आहे आणि तपासणीमध्ये 1,20,000 कामगार पात्र आहेत. आमच्या अंदाजाप्रमाणे 1,30,000 कामगार पात्र होतील आणि त्यांना मुंबईमध्ये घर मिळणार हे आम्ही छाती ठोकपणे कामगारांना सांगितलेलं आहे. थोडा वेळ लागेल, तेव्हा पवारसाहेब, आपण चंद्रशेखर प्रभू साहेब, आपण या लढ्याला आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्याकरता मी या ठिकाणी आलो. जेणेकरून आमचं दुर्दैव आहे, आता बोले राहुल साहेब अगदी खरं आहे, अहो चावी तिकडे मिळाली नाही, मराठी माणसाच्या घर विकलं, एजंटांनी सुळसुळाट केलेला आहे म्हाडामध्ये, आणि ते एजंट गिरणी कामगाराचं घर कसं घ्यायचं हे सगळं त्यांची एक साखळी आहे. आणि त्या साखळीच्या माध्यमातून तो गिरणी कामगार बरोबर त्याला मी हात जोडून सांगितलं घर विकू नका,
या मुलांनी गिरणीत काम केलं नाही वारसाने, पण ते विकू नये ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि मराठी माणूस कसा राहील मुंबईमध्ये याकरता अभ्यास केंद्र जे काम करत आहे ते स्तुत काम करतं, तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मिळावं यासाठी 16 संघटना काम करतात. त्यांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.